नमस्कार. राज्याच्या राजकारणात भल्या भल्या चर्चा सुरू आहेत. कोणी म्हणतं लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर राज्यसभेवर जाणार आहेत. कोणी या स्पर्धेमध्ये एबीपी माझाचे संपादक राजीव खांडेकर यांना देखील आणून टाकतं. कोणी कोणाचे नावं घेत राहतात. खांडेकर की केतकर कोण होईल खासदार या प्रश्नाचं उत्तर जर मला कोणी विचारलं तर मी सांगेल ना केतकर ना खांडेकर. कारण दोघाच्याही आडनावातला हा कर दोघांचा घात करणार आहे. शरद पवार कोण्या ब्राह्मण नेत्याला किंवा ब्राह्मण संपादकाला, मी जरा स्पष्ट बोलतोय, राज्यसभेवर राष्ट्रवादीकडून पाठवतील ही शक्यताच मला मुळात दुरापास्त वाटते आहे. कारण ज्या कोणी पुरोगामी ब्राह्मणांनी पवारांच्या पक्षाची बाजू घेण्याचा प्रयत्न केला आहे त्याला तो ब्राह्मण असल्याचं सांगत बाजूला टाकण्याचं काम त्याच पुरोगामी चळवळीतून झालं आहे हे विसरून चालणार नाही. आता मी तुम्हाला माझ्या मूळ मुद्द्यावर येतोय. हे तुम्हाला एक भाष्य केलंय. पवारांना ब्राह्मणांचा राग आहे, तिटकार आहे, तिरस्कार आहे की ते उपयोगाचे वाटत नाहीत काय याचा विचार केलाच पाहिजे. पवार ब्राह्मणांच्या विषयात आज जे मत ठेवून आहेत आधीही तसेच होते का हे देखील बघितलं पाहिजे. पवारांच्या आधीच्या विचाराचा आपण केला तर तुमच्या लक्षात येईल की पवारांनी सावरकरांच्या जन्मदिनी सावरकरांच्याच स्मृती संदर्भातली एका व्याख्यानात तोंड भरून कौतुक सावरकरांचं केलेलं आहे. त्यांना आद्य क्रांतिकारक म्हटलेलं आहे. एवढंच नव्हे तर शरद पवारांनी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंचा जाहीर सत्कार देखील केलेला आहे. एवढंच नव्हे तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या सोबत समर्थ रामदासांचा पुतळा शरद पवारांनीच उभा केलेला आहे, जो छायाचित्रात दिसतोय आणि त्याच्या कोनशिलेत तुम्हाला शरद पवारांचं नाव स्पष्टपणे दिसत आहे. शरद पवारांचं दीर्घकाळ वर्चस्व ज्या पुणे महापालिकेवर होतं त्या पुणे महापालिकेच्या अखत्यारीत येत असलेल्या अनेक संग्रहालयाच्या मध्ये दादोजी कोंडदेवांचा पुतळा ठेवणारे शरद पवारच होते. रामगणेश गडकरींचा पुतळा उद्यानात उभारणारे शरद पवारच होते. तर दादोजी कोंडदेवांच्या नावानं दिला जाणारा क्रीडा पुरस्कार अनेक वर्ष शरद पवारांनीच दिलेला आहे राज्याचे मुख्यमंत्री म्हणून. शरद पवार या सगळ्या लोकांना याआधी समर्थन देत होते आणि आता अचानक त्यांची भूमिका का बदलली? आद्य क्रांतिकारक शरद पवारांना आता माफीवीर का वाटू लागले? शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंचा उल्लेख शरद पवार म पुरंदरे असा का करू लागले? दादोजी कोंडदेवांचा पुतळा हटवा अशी मागणी करणाऱ्यांच्या मागे शरद पवार समर्थपणे का उभे राहिले? दादोजी कोंडदेव पुरस्कार बंद का करण्यात आला? या सगळ्याचं उत्तर आपल्याला शोधावं लागेल. एका वाक्यात या प्रश्नाचं उत्तर आहे, हे सगळे ब्राह्मण होते म्हणून. समर्थ रामदासांचा पुतळा उभा करणारे शरद पवार पुढे इतिहासाच्या पुनर्विलोकनानंतर रामदासांचा आणि शिवाजी महाराजांचा कोणताही संबंध नाही हे स्पष्टपणे सांगू लागले. कदाचित बदलत्या ऐतिहासिक संदर्भानुसार किंवा नव्या इतिहासानुसार छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास या दोघांची भेट झाली नाही आणि भेट झाली नसल्यामुळे ते गुरु होऊ शकत नाहीत असं सिद्ध झालं असेल. छत्रपती शिवाजी महाराजांना मुस्लिम गुरु होते हे चालतं, पण रामदास गुरु होते हे चालत नाही. दादोजी कोंडदेवांचा आणि शिवाजी महाराजांचा कोणताही संबंध नाही हे नव्याने मांडलं जातं आणि ते सुद्धा एक्सेप्टेड होतं कारण दादोजी कोंडदेव ब्राह्मण असतात. छत्रपती शिवाजी महाराजांच्या दरबारात काम करणाऱ्या अनाजी पंतांचा 2 राजपुत्रांच्या पैकी एका राजपुत्रावर निष्ठा होती
म्हणून त्यांना शिवद्रोही ठरवल्या गेलं, हे अजून एक विशेष. समर्थ रामदास छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु होते की नव्हते या वादात मला पडायचं नाही, पण समर्थ रामदास शिवभक्त होते हे मात्र नक्की आहे. समर्थ रामदासांची छत्रपती शिवाजी महाराजांच्या वरची काव्य बघितली की त्यांची शिवाजी महाराजांच्या वरती श्रद्धा होती, भक्ती होती, ते महाराज म्हणून मान्य होते, त्यांना ते श्रीमंत योगी म्हणत असत, हे देखील आपल्या लक्षात येतं. आणि म्हणूनच या श्रीमंत योग्याला, राजाला कौतुक करणाऱ्या समर्थ रामदासांचं अस्तित्वच नाकारण्याचा उद्योग होतो आहे. समर्थ रामदास गुरु होऊ शकत नाहीत कारण ते सावधान म्हणताच लग्नाच्या मंडपातून पळून गेले. असा पळपुट्या कुठे महाराजांचा गुरु असतो का, अशी अचाट तर्कट देखील दिली जातात. पण संसार सोडणाऱ्या अनेक संतांची, अनेक योगी पुरुषांची दाखले मात्र पद्धतशीरपणे झाकून ठेवली जातात. कृष्णाजी भास्कर कुलकर्णीचा इतिहास शरद पवारांच्या गटातून ठळकपणे मांडला जातो. अनाजी पंतांचा इतिहास भडक करून मांडला जातो. पण त्याच वेळी जावळीच्या मोऱ्यांनी केलेली अगळीक मात्र सांगितली जात नाही, त्याला झाकलं जातं. कृष्णाजी भास्कर कुलकर्णी खूप कौतुकाने सांगितला जातो, पण रांझांच्या पाटलाचा उल्लेख मात्र इतिहासातून दडवला जातो. ब्राह्मण शिवद्रोही होते हे सांगण्याचा शरद पवारांच्या गटाचा आणि ब्रिगेडी विचारधारेचा हा एक कलमी कार्यक्रम सुरू आहे. समर्थ रामदास शिवाजी महाराजांचे गुरु नव्हते हे आपण मान्य जरी केलं तरी ते शिवभक्त होते हे नाकारून चालणार नाही किंवा त्याला नाकारता येणार नाही. त्यासाठी पुरावा म्हणून समर्थ रामदासांची स्वतःचीच काव्य अशी आहेत जी त्यांनी महाराजांच्या करता लिहिलेली आहे. केवळ आणि केवळ एका जातीचा द्वेष आता नव्याने पसरला जातो आहे. माझा मूळ प्रश्न होता, शिवाजी महाराजांच्या विषयामध्ये बदलती भूमिका घेणाऱ्या शरद पवारांची ही भूमिका बदलली कशी? आधी ते योग्य का वाटले? दादोजी कोंडदेव योग्य का वाटले? समर्थ रामदासांचा पुतळा उभा करताना कोणताही संकोच शरद पवारांच्या मनामध्ये नव्हता, किंवा दादोजी कोंडदेवांचा पुतळा उभा करतानाही संकोच शरद पवारांच्या मनामध्ये नव्हता? बाबासाहेब पुरंदरेंना पुरस्कार देताना कोणताही संकोच शरद पवारांच्या मनामध्ये नव्हता, मग तो आताच का आला? या दोन्हीची कारणं शोधली पाहिजेत. त्या काळातला माहीत असलेला विषय आणि जे वंदनीय होते ते शरद पवारांनी वंदनीय समजून भिन्न भिन्न समाजाला आपल्याकडे आकृष्ट करण्याचं काम केलं. पण त्यातली मंडळी शरद पवारांचा हा कावा ओळखून होती, त्यांना ते जमलं नाही. मग ज्यांना महत्त्व दिलं गेलं आहे त्यांनाच खलनायक करून त्या जातीलाच दूर लोटत त्या जातीचा तिरस्कार मराठा समाजाच्या मनामध्ये भरवत आपण मराठा समाजाचे नेते आहोत असा आभास निर्माण करण्यात शरद पवार यशस्वी ठरले आणि एक जातीय द्वेष महाराष्ट्रामध्ये पसरवला गेला. ब्राह्मण दूर केल्यावरती त्यांच्या विरोधातला समाज आपल्या जवळ अपसूक येईल आणि तो कायम राहावा यासाठी ब्राह्मणांचा द्वेष अधिकाधिक भरत गेला पाहिजे, हेच गणित महाराष्ट्राच्या राजकारणात ओळखलं गेलं. खरं तर शिवरायांच्या कालखंडापासून असा भेद, असा जातीय द्वेष कुठेच नव्हता, पण तो पेरण्याचं काम झालं. शरद पवारांनी आपल्या संपूर्ण राजकारणात आपल्या भूमिका बदलत्या ठेवत या सगळ्यांचा उपयोग आपल्या राजकीय स्वार्थासाठी केला आहे. महाराष्ट्रातल्या सरकारवर जेव्हा आरोप होऊ लागले तेव्हा अगदी तेव्हाच मी म्हणालो होतो, शरद पवार 2 कार्ड काढतील. एक कार्ड मुस्लिम कार्ड असेल, मुस्लिम विक्टिम कार्ड असेल, जे त्यांनी पहिल्याच दिवशी बाहेर काढलं, आणि त्यानंतर दुसरं कुठलं कार्ड निघणार असेल तर ते मराठा कार्ड असेल, आणि त्यावर इतक्या भयानक पद्धतीनं तुटून पडतील की देवेंद्र फडणवीसांना ब्राह्मण नेता म्हणून त्याचा डिफेंड करणं कठीण जाईल. अशा स्वरूपाचं कार्ड शरद पवार टाकतील हे मी त्याच वेळी बोललो होतो, आणि तेच घडतंय. पुन्हा एकदा रामदासांचा विषय काढून शरद पवारांच्या कंपूतून
हे मराठा कार्ड टाकलं जातं आहे. ब्राह्मणांच्या मनात मराठ्यांच्या विषयी अजिबात द्वेष नाही किंवा सकल मराठा समाजाच्या मनामध्ये ब्राह्मणांच्या विषयी द्वेष नाही, पण हा द्वेष वाढविण्याचं काम पवार आणि पवार समर्थक ब्रिगेड मंडळी जास्त करत राहतील आणि तिथेच हा जातीय द्वेष पसरेल, वाढेल आणि निवडणुकीत पवारांना आपलं इप्सित साध्य करता येईल. यासाठी टार्गेट ब्राह्मण समाज करता येतो. चालना कुठं बडविले भट अशी म्हण आपल्याकडं आहेच आहे. कारण हा समाज प्रतिक्रियावादी नाही, तो उफाळून येऊ शकत नाही आणि आलाच तर नेस्तनाबूत होईल अशी ती स्थिती असते. कारण हा धक्का गांधी हत्येनंतर ब्राह्मण समाजाने अनुभवला आहे. पश्चिम महाराष्ट्रातल्या ब्राह्मण समूहाच्या मनामध्ये तर ही भीती अजूनही कायम आहे. त्यामुळे हा नव्याने धक्का सहन करण्यापेक्षा जे काही बोललं जात आहे ते सहन करण्याकडेच या समाजाचा कल असेल. ब्राह्मण म्हणून या गोष्टी मांडणे नाही, तर जो काही जातीय द्वेष पसरविण्याचं काम होणार आहे त्याची आधीच कल्पना असावी, यासाठीच हा विषय मांडतो आहे. चुकले असेल तर क्षमस्व. नमस्कार.